नाशिकचं काळाराम मंदिर हे आपल्याला ठाऊक असतंच, पण अयोध्येमध्ये सुद्धा एक काळाराम मंदिर आहे। बाबरानं पाडलेल्या राम मंदिरातील मूळ मूर्ती ही इथंच असल्याची माहिती इथे पुजारी देतात। या देवस्थानचे संस्थापक आणि आजचे पुजारी मराठी आहेत। हे विशेष बघूया। मंदिरांची नगरी अयोध्या इथं जेव्हा आम्ही स्वर्गद्वार परिसरात फिरत होतो त्यावेळी आम्ही सामोरे गेलो काळे राम मंदिराला आणि म्हटलं काळे राम मंदिर आहे। इथल्या एका माणसाने सुद्धा ओळखलं, आम्ही मराठीत बोलतो आणि त्याने आम्हाला सांगितलं की इकडे तुम्ही जा, इकडच्या गुरुजींना भेटा, तेही मराठीच आहेत। आणि मग आमची भेट झाली देशपांडे गुरुजींशी आणि मग जी काळे राम मंदिराची कथा उलगडलेली आहे ती ऐकावी अशीच आहे। संपूर्ण रामपंचायतन अशी अखंड मूर्ती शरयू नदीत सापडते एका गुरुजींना आणि त्यानंतर स्थापित होतं हे मंदिर। आणि विशेष म्हणजे ही ती मूर्ती असं म्हटलं जातं जी बाबरानं जे राम मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्यातली मूळ मूर्ती आहे। समजून घेऊयात ती कथा देशपांडे गुरुजींकडून। देशपांडेजी या। हे मंदिर श्री काळेराम मंदिर नावाने प्रसिद्ध आहे। यांचं वैशिष्ट्य आहे की या रामरायाची स्थापना आजचा 2000 वर्षापूर्वी उज्जैनचे महाराज विक्रमादित्य म्हणून झाले, ज्यांच्यापासून विक्रम संवत चालतो। आमचा या उत्तर भारतमध्ये विक्रम संवत चालतो आणि तो सध्या 2080 चालू आहे। तर त्यांनी अयोध्येला 5 मूळ मंदिरांची स्थापना केली आणि 2 मंदिरांचा जीर्णोद्धार केला। तर त्या 5 मूळ मंदिरापैकी सर्वात मुख्य मंदिर राम जन्मभूमी मंदिर होतं। तर राम जन्मभूमी मंदिर तेव्हाही प्रसिद्ध होतं आणि आजही प्रसिद्ध आहे। अयोध्या आतापर्यंत आपण बघितली ती सुशोभित झालेली, छान सुशोभित झालेला शरयू काठ असेल, हनुमानगडीचा परिसर असेल जिथे रंगरंगोटी झालेली आहे, पण या पलीकडे सुद्धा एक अयोध्या आहे। त्यासाठी मात्र तुम्हाला नेहमीचा रस्ता सोडून थोडंसं आत यावं लागेल आणि अशाच प्रकारे आम्ही आत आलेलो आहोत आणि हा अयोध्येतला भाग आहे ज्याचं नाव आहे स्वर्गद्वार। या भागाबद्दल असं म्हटलं जातं की इथे हा अतिशय गूढ परिसर आहे। इतका गूढ आहे की इथे ज्यांना मानसिक रुग्ण आहेत त्यांना आणलं की ती माणसं आपोआप ठीक होतात वगैरे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। अर्थात ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, आपण त्याच्यात जाणार नाही आहोत। एक मात्र नक्की आहे की गल्ल्या गल्ल्यांची जुनी अयोध्या जी अजूनही राखली गेलेली आहे ती या भागात आहे। त्या अर्थानं जुन्या आठवणींचा स्वर्ग सापडतोय का आपण बघणार आहोत। विष्णू पुराण आणि वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की राजा त्रिशंकूच्या सेवेमुळे अतिशय आनंदित झालेल्या विश्वामित्र ऋषींनी त्रिशंकू राजाला सांगितलं की तुला हवं तो वर माग। आणि राजा त्रिशंकूनं मागितला वर की मला सदेह स्वर्गात जायचंय। आणि यासाठी विश्वामित्र ऋषींनी जो यज्ञयाग केला, विधी केले, ते हे ठिकाण आणि तिथे स्वर्गद्वार प्रकटलं आणि म्हणून या भागाला स्वर्गद्वार म्हटलं जातं। आज 60हून जास्त गल्ल्या या परिसरात आहेत, छोट्या मोठ्या आहेत, आणखी छोट्या गल्ल्यांची तर गणतीच नसेल कदाचित। 1500हून जास्त घरं आहेत इथे आणि असं मानलं जातं की जो इथला मूळचा माणूस असेल भरपूर फिरलेला, त्याच्याशिवाय एखाद्याला पत्ता दिला तर सापडणार नाही असा हा स्वर्गद्वार परिसर। आमचा कॅमेरा पर्सन इकडेच आहे। या गल्लीमध्ये खरंच गोंधळायला होऊ शकतं। स्वर्गद्वार आहे की नाही मला माहित नाही, पण एक मात्र नक्की, आठवणींचा स्वर्ग या जुन्या अयोध्येत नक्की असेल। या इथे म्हटलं गेलं, वाचलं होतं की इथे काही ठिकाणी माणूस फिरवल्यानंतर जर का मानसिक उपचार त्याला मिळत नसेल तर त्या माणसाला काही एक आराम पडतो असं म्हटलं जातं। अर्थात तो श्रद्धेचा भाग आहे। एक मात्र नक्की, जर का तुम्हाला पत्ता नीट सापडला नाही आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेला असाल तर मात्र तुम्हाला वेळ लागायची नक्की शक्यता तयार होऊ शकते। अर्थात गमतीचा भाग आहे। एक मात्र नक्की, जेव्हा तुम्ही अयोध्येत याल, इथल्या मंदिरांचं दर्शन घ्याल
त्यावेळी या जुन्या अयोध्येच्या या गल्ल्यांमध्ये यायला विसरू नका. स्वर्गद्वार नावाचा हा एरिया आहे. थोडंसं फिरा इथे, गंमत वाटेल तुम्हाला. तुमच्या जुन्या आठवणींचा गाव सुद्धा तुम्हाला त्यानिमित्तानं तुमच्या समोर येईल. जुन्या गल्ल्या तुम्हाला आठवतील, तुमचं बालपण तुम्हाला आठवेल आणि अयोध्या सुद्धा या गल्ल्यांमधून तुमच्याशी बोलेल, स्वतःचं गूज तुमच्यापर्यंत मांडेल. कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, स्वर्गद्वार, अयोध्या.